नमस्कार मित्रांनो, तुम्ही आता घरी बसल्या आपल्या बँक खात्याला डीबीटी लिंक करू शकता, NPIC मॅप करू शकता, ज्यालाच आपण आधार सीडिंग करणे सुद्धा म्हणतो। आता हे डीबीटी काय आहे तर शासनाच्या कुठल्याही योजनेचे जे पैसे आहेत ते डीबीटी मुळे थेट तुमच्या बँक खात्यात जमा केले जाते। तर तुम्हाला डीबीटी म्हणजेच आधार सीडिंग करायचे असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, पूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। तर सर्वात अगोदर तुम्हाला क्रोम किंवा कोणत्याही एका ब्राउझरवर जाऊन NPCI असे सर्च करायचे आहे। सर्च झाल्यानंतर तुम्हाला पहिलाच वेबसाईट दिसेल, त्यावर क्लिक करा। वेबसाईट ओपन झाल्यानंतर स्क्रॉल करून तुम्हाला खाली यायचे आहे। येथे कंझ्युमर या पहिल्या नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करा। त्यानंतर खाली भारत आधार सीडिंग इनेबलर यावर क्लिक करा। एक नवीन पेज ओपन होईल। तर सर्वात अगोदर आपण आपले खाते हे डीबीटी किंवा NPIC लिंक आहे की नाही हे चेक करून घेऊ। तर चेक करण्यासाठी वर डाव्या बाजूस तुम्हाला 3 लाईनी दिसतील, त्यावर क्लिक करा। त्यानंतर येथे आधार मॅप्ड स्टेटसवर क्लिक करा। येथे तुम्हाला आधार नंबर विचारला गेला आहे, तर येथे तुमचे आधार कार्ड नंबर टाकून घ्या। खाली तुम्हाला एक कॅप्चा दिसेल, तर असेल तसा कॅप्चा या ठिकाणी टाकून घ्या। नंतर चेक स्टेटसवर क्लिक करा। तुमच्या आधारशी लिंक असलेल्या नंबरवर एक OTP पाठवला जाईल, तर ते OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे। लक्षात ठेवा, तुमच्या आधार कार्डला तुमचे मोबाईल नंबर लिंक असायला पाहिजे, नसेल तर लिंक करून घ्या। आता OTP टाकल्यानंतर खाली कन्फर्म बटनावर क्लिक करा। येथे तुम्ही पाहू शकता की द गिवन आधार नंबर इज नॉट सीडेड इन NPCI मॅपर असे लिहून आलेले आहे, म्हणजेच आपले आधार सीडिंग झालेले नाही। आता आधार सीडिंग करण्यासाठी पुन्हा या 3 लाईनीवर क्लिक करा। नंतर आधार सीडिंग किंवा डीसीडिंग या ऑप्शनवर क्लिक करा। आता येथे तुमचे आधार कार्ड नंबर टाका। नंतर खाली हे जे पहिले नंबरचे ऑप्शन आहे सीडिंग यावर क्लिक करा। नंतर सिलेक्ट युअर बँक, येथे तुम्हाला ज्या बँकेत तुमचे अकाउंट असेल त्या बँकेचे नाव निवडायचे आहे। नंतर सीडिंग टाईप, येथे जर तुम्ही पहिल्यांदाच सीडिंग करत असाल तर फ्रेश सीडिंग हे पहिले नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करा। जर तुमचे एकाच बँकेत 2 किंवा त्यापेक्षा जास्त अकाउंट असतील आणि तुमचे आधार सीडिंग हे एका अकाउंटमध्ये ऑलरेडी झालेले असेल, पण तुम्हाला जर दुसऱ्या अकाउंटमध्ये आधार सीडिंग करायचे असेल तर अशा वेळीस हे दुसरे नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करा। जर तुमचे वेगवेगळ्या बँकेत अकाउंट असतील आणि तुम्हाला एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये आधार सीडिंग करायचे असेल तर तिसरे नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करा। मी पहिल्यांदाच सीडिंग करत आहो, त्यामुळे मी येथे पहिले नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करतो। आता खाली या, अकाउंट नंबर येथे तुमचे बँकेचे अकाउंट नंबर टाका। कन्फर्म अकाउंट नंबर येथे पुन्हा एकदा अकाउंट नंबर टाका। नंतर या बॉक्सवर क्लिक करून तुम्हाला खाली यायचे आहे। येथे तुम्हाला एक कॅप्चा दिसेल, तर असेल तसा कॅप्चा या ठिकाणी टाका व खाली सबमिट बटनावर क्लिक करा। येथे तुम्हाला काही टर्म्स अँड कंडिशन पाहायला मिळतील। स्क्रॉल करून खाली या, नंतर ॲग्री अँड कंटिन्यू बटनावर क्लिक करा। आता तुमच्या आधारशी लिंक असलेल्या नंबरवर एक OTP पाठवला जाईल, ते OTP या ठिकाणी टाका व कन्फर्म बटनावर क्लिक करा। येथे पुन्हा एकदा कन्फर्म बटनावर क्लिक करा। तुम्हाला काही वेळ थांबायचे आहे। आता येथे तुम्ही पाहू शकता की आपले आधार सीडिंग जे आहे ते सक्सेस दाखवत आहे। आता तुमचे आधार सीडिंग हे झाले आहे की नाही ते पाहण्यासाठी तुम्हाला पुन्हा या आधार मॅप्ड स्टेटसवर क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर येथे तुमचे आधार नंबर टाका, खाली असेल तसा कॅप्चा टाका व चेक स्टेटसवर क्लिक करा। तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, ते OTP येथे टाका व कन्फर्म बटनावर क्लिक करा। आता तुम्ही येथे तुमचे मॅपिंग स्टेटस जे आहे ते पाहू शकता। येथे इनेबल्ड फॉर डीबीटी असे लिहिलेले दाखवत आहे, म्हणजेच आपले आधार सीडिंग जे आहे ते आता झालेले आहे। आता शासनाच्या कुठल्याही योजनेचे जे पैसे आहेत ते तुमच्या या डीबीटी असलेल्या अकाउंटवर येऊ शकतात। तर अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या घरातील इतर सदस्यांची सुद्धा आधार सीडिंग जे आहे ते करू शकता। तर अशा प्रकारची आजची ही माहिती होती। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व ही माहिती आपल्या मित्रांना नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसह, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।